नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलनाच्या निमित्तानं आता एक नवी वक्तव्य समोर येऊ लागली आहेत. मराठा आरक्षणाच्या साठीचं आंदोलन सरकारला अजिबात वेळ न देता पुढे नेलं जाईल अशी अपेक्षा असतानाच या आंदोलनाच्या नेतृत्वाकडून सरकारला 27 दिवस देण्यात आले. 27 दिवसांचा निर्णय कोणाला विचारून घेतला हे परमेश्वरालाच ठाऊक. कारण मनोज जरांगे कोणालाही विचारून सवरून सल्ले घेऊन काम करतायत असं अद्याप तरी दिसत नाही. पण हे सगळं एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला मनोज जरांगेंच्याकडून केली जाणारी वक्तव्य ही मुळातच का होत आहेत हे सुद्धा तपासायला हवं. राज्य सरकारनं या आंदोलनाला मुंबईत येण्यापासून रोखण्याच्यासाठी कुठलीही भूमिका अद्याप तरी घोषित केलेली नाही. मुंबई सर्वांची आहे आणि मुंबईत येण्याचा आंदोलकांचा अधिकार अबाधित आहे. यापूर्वी सुद्धा मराठ्यांचं आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन असो ते पायी चालत मुंबईतल्या आझाद मैदानापर्यंत पोहोचलेलं आहे आणि पर्यायानं राज्य सरकारच्याकडून त्या आंदोलकांना शिष्टमंडळाच्या मार्फत संवादाचे माध्यम खुलं झालेलं आहे. हे सगळं आत्तापर्यंत नियमितपणे घडत आलं. आंदोलकांना रोखण्याचा कोणताही मानस सरकारने घोषित केला नसतानाच मुंबईत पोहोचणारच, सरकारला वेळ देणारच नाही आणि प्रसंगी गोळ्या सुद्धा खाऊ इतकी टोकाची भाषा घेण्याची मनोज जरांगेंना गरज काय होती. ज्या वेळेला आंदोलनाचा नेता इतकी तीव्र स्वरूपाची आणि टोकाची भाषा वापरतो तेव्हा त्याचा आंदोलकांपर्यंत जाणारा संकेत हा सुद्धा विचारात घ्यायला हवा. मनोज जरांगे यांच्यासारखा माणूस ज्या वेळेला मराठ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करतोय त्यावेळेला स्वाभाविकरित्या हे आंदोलन अत्यंत संयमानं, बुद्धिचातुर्यानं आणि कुशलतेनं हाताळण्याची गरज आहे. आंदोलक हे तसेही सामर्थ्यवान आहेत. त्यांच्याकडून एखादा दगड जरी पडला तरी पण संपूर्ण आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या हिंसाचारानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या साठीचे लढे बदनाम झालेले आहेत. ते यापुढे होणार नाहीत हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याची जबाबदारी ही सर्वस्वी जरांगेंवर आहे. पण मनोज जरांगे यांच्याकडून प्रसंगी गोळ्या खाऊ अशा प्रकारचं वक्तव्य करून जणू काही सरकार मुंबईच्या सीमेवर बंदुका रोखून जनरल डायर सारखं या लोकांची वाट पाहतंय हे सांगण्याचा ते विनाकारण प्रयत्न करतात आणि तो त्यांनी टाळला पाहिजे. कारण त्यातून महाराष्ट्रात जाणारा संकेत योग्य नाही. या निमित्तानं आजच्या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक म्हणून ठाऊक असलेले डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. त्याचबरोबर स्नेहा गावकर आहेत. या मराठा आंदोलक म्हणून आपल्याला परिचित आहेत. स्नेहा गावकर हे या जरांगेंच्या भूमिकेचं विश्लेषण सुद्धा करतात आणि त्याचबरोबर त्या जरांगेंच्या गोष्टी काय चुकतात हे सुद्धा सांगायला कचरत नाहीत. आपल्या सोबत विनोद वाघ आहेत, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी या नात्यानं त्या या चर्चेत आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन आत्ता या घडीला सुदर्शन तारक येईपर्यंत विनोद वाघ यांना असणार आहे. विनोदजी, महाराष्ट्र सरकारची नक्की मराठ्यांच्या या आंदोलनाच्याकडे पाहण्याची भूमिका काय आहे, दृष्टिकोन काय आहे? मराठ्यांनी मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा कोणताही विचार राज्य सरकारच्या मनात आहे का? तुम्ही त्यांना बळानं थांबवू पाहताय का की प्रत्येक आंदोलकाला लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे तो मराठ्यांना सुद्धा आहे इतक्या खुल्या दिलानं या आंदोलनाकडे आपण पाहताय? कुठल्याच सरकारला असं वाटत नाही की आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये हिंसक आणि उग्र असं आंदोलन झालं पाहिजे, असं हे कुठल्या शासनाला वाटत नाही. त्यामुळं निश्चितपणे आमच्याही सरकारला असं वाटणार नाही की हिंसक आणि उग्र आंदोलन या ठिकाणी व्हावं, असं हे निश्चितपणे आम्हालाही वाटत नाही, वाटणारही नाही जी. आणि राहिला दुसरा प्रश्न की आंदोलन करावं का, तर निश्चितपणे राज्यघटनेनं प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तो प्रत्येकाने त्या ठिकाणी अधिकार बजावला पाहिजे, परंतु कायदेशीर बाबीत बसून आपलं आंदोलन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपल्या आंदोलनामुळे इतरांना त्रास होऊ नये
याची दक्षता सुद्धा प्रत्येकानं घेतली पाहिजे. जी विनोदजी, आपण जेव्हा म्हणता कायदेशीर बाबींमध्ये बसणारं आंदोलन करावं, म्हणजे काय करायचंय? मराठ्यांच्या आंदोलनातून तुम्हाला अपेक्षा काय आहे आणि काय होऊ नये असं वाटतं? नाही, मी याच आंदोलनाबाबत नाही सांगत, मी सर्वच आंदोलनाबाबतीत तुम्हाला सांगतोय. आणि या आंदोलनाबाबत आपण मुंबईला येण्याच्या बाबतीत, त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलत असाल तर मी सांगतोय की तशी वेळच येणार नाही की सरकारनं ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. त्यातल्या त्यात ओबीसी समाजांना सुद्धा त्यांचं नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं, घटनेत बसणारं असं आरक्षण कायमस्वरूपी त्यांना मिळावं, हाच या शासनाचा उद्देश आहे. आणि तशा पद्धतीनं शासन मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. त्यामुळं तशा पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळच आता त्यांच्यावर येणार नाही. शासन आपापल्या पद्धतीनं आता या ठिकाणी आपली पावलं उचलत आहे. आपण असं म्हणता आहात की मराठ्यांना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही. ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे टप्प्याटप्प्यानं एक एक तारीख देत आहेत, ती तारीख पुढे पुढे सरकते, ही वस्तुस्थिती असली तरी पण प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला तुमच्या लेखी मराठ्यांचं आंदोलन नक्की किमान जानेवारीत तरी सुरू होईल मुंबईकडे चालायला, आणि त्यांच्याकडून निघणारी पदयात्रा मुंबईपर्यंत येईल का असं वाटतंय आपल्याला? आता आपल्यालाही माहित आहे की ही सगळी कायद्याच्या कसोटीवर उतरणारी सगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे याला लगेच आपण 2 दिवस, 5 दिवस, 8 दिवस अशा पद्धतीने हे सगळं होत नसतं. याला आपण कायमस्वरूपी टिकणारं अशा पद्धतीचं आरक्षण जर द्यायचं असेल तर निश्चितपणे थोडा वेळ लागणार आहे. आणि असं नाही की शासन फक्त त्यांना आश्वासन देऊन गप्प बसलं अशा पद्धतीचं, तर आपणही बघता की अशा पद्धतीचं काही होत नाही. शासन आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे. आता बऱ्याच गोष्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला या बाबतीत प्रगती सुद्धा केली आढळते. आणि त्यामुळं निश्चितपणे योग्य वेळी शासन कायद्याच्या चौकटीत बसणारं असं आरक्षण त्यांना देणार आहे. ठीक आहे, आपला विषय लक्षात येतोय. तुम्ही एका गोष्टीच्या बाबत ठाम आहात की जे आरक्षण राज्य सरकारला द्यायचंय ते न्यायोचित असलं पाहिजे आणि ते टिकणारं असलं पाहिजे. याच्यामुळे आंदोलनाची वेळ येणार नाही. मनोज जरांगे वारंवार ज्या पद्धतीनं तारखा देत आहेत, त्या तारखा पुढे पुढे सरकवतायत, हे पाहता त्यांच्या मनात काय आहे हे आत्ता आपल्याला सांगणं अवघड आहे. मला पटकन आता स्नेहा गावकर आपल्याला बोलतं करायचंय. स्नेहाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो येतोय, बोला. ज्या पद्धतीनं गोळ्या सुद्धा खाऊ पण मुंबईत जाऊ असं म्हटलं जातं, त्यावेळेला आंदोलक म्हणून तुमच्या मनात काय विषय येतो आणि सरकारची काय प्रतिमा उभी राहते? मुळात गोळ्या किंवा गोळ्या खाऊ पण तरी आम्ही येऊ ही वेळच येणार नाही. कारण मला असं वाटतंय की कोणताही आंदोलक जेव्हा आंदोलन उभं करतो त्यावेळेस त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो. त्या आंदोलनाला यश मिळणार या ना त्या प्रकारे यश मिळवायचंय असा विचार करतो. आतापर्यंत मराठ्यांची अनेक आंदोलने झालेत. गेल्या 40 वर्षाची लढाई ही आंदोलनानेच सुरुवात होती आणि आजही ती आंदोलनं जागी ठेवण्यासाठी, जागृत ठेवण्यासाठी अनेक आंदोलक याच्यामध्ये आहुती गेलेले आहेत, स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेले आहेत. परंतु त्या बलिदानाचा वारसा घेऊन आपणही जीव देणं कोणतंही शहाणपणाचं काम नाही. आपल्याला जिवंत राहून लोकांना जिवंत राहण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे, तर त्या आंदोलनाला काहीतरी अर्थ उरेल आणि त्या आरक्षणाला अर्थ उरेल. नाहीतर नुसतं आरक्षण 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 या नावाखाली जे अंतरवलीमध्ये चालू झालं आरक्षणाचं आंदोलन, ते सुरुवात झाली की फक्त मराठा आंदोलन म्हणून, मराठा आरक्षणाचं आंदोलन म्हणून, आणि नंतर जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा तिथे जालियनवाला बाग हे एवढं मोठं भयानक चित्र निर्माण झालं आणि ते नाव देऊन एवढं पेटवलं गेलं की त्यामध्ये चूक नेमकी कोणाची? आता या कायदेशीर बाबी समोर येतातच आहेत, त्यामध्ये आपण बोलणं चुकीचं आहे. कारण कायद्याच्या दृष्टीने जे स्पष्ट होईल, चौकशी होईल, त्या अंती ते दिसणारच आहे सर्वांना. परंतु आता जर पुन्हा तशी वेळ आणून सोशल मीडियामध्ये आणि लोकांमध्ये जर भडकवाभडकवी करून फक्त मराठा आंदोलनाला काहीतरी वेगळं चित्र देण्याचा, निर्माण करण्याचा जर प्रयत्न असेल तर आम्ही याला सपोर्ट करणार नाही. परंतु मराठा आरक्षणासाठी जी काही आंदोलनं उभी राहतात त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत, आमचाही त्याला पाठिंबा आहे. आम्हालाही मराठा आरक्षण पाहिजे, पण ते कुठल्याही अशा गोष्टीवर नको की जालियनवाला बाग, आंतरवली सराटी मधला लाठीचार्ज किंवा आता आम्ही गोळ्या खाऊ. गोळ्या खाऊ म्हणजे काय? तुम्ही सरकारला प्रवृत्त करताय आमच्यावर गोळ्या झाडा म्हणून?
का आम्ही तशी दगडफेक किंवा दंगली करणार आहोत आणि तुमच्यावर गोळ्या झाडायची वेळ येणार आहे, बरं. असं तुम्हाला काही दाखवायचं आहे का? की लोकांना प्रवृत्त करायचं आहे की तुम्ही दंगली करा म्हणून? नाही, तर आपल्याला कायदेशीर मार्गाने आरक्षण घ्यायचंय जे कायमस्वरूपी टिकलं पाहिजे. जी आणि ते कायदेशीर स्नेहाताई, आरक्षण एकच जर मिनिट, पाहिजे असेल- एक मिनिट, यातला एक तपशील लक्षात घेणं गरजेचं आहे, जो तुम्ही चर्चेत मांडलात सुद्धा. तुम्ही असं म्हणालात की अशा प्रकारच्या चिथावणी दिल्या गेला आणि हिंसक होऊ शकणाऱ्या आंदोलनाचं तुम्ही समर्थन करणार नाही. मला आपण सांगा, मराठा समाजानं यापूर्वी 54 मोर्चे काढले. प्रत्येक मोर्चाच्या निमित्तानं शांततापूर्ण पद्धतीनं आपली भूमिका मांडण्याचं वर्तन सिद्ध केलं आणि शिस्तीचं प्रदर्शन सुद्धा केलं. हे सगळं करणारा तो समाज हा आता गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत येऊन ठेपलाय का? त्याला कोणी मुद्दामून त्या पद्धतीचं वातावरण तयार करून चिथावतंय? नक्कीच, कारण तुम्ही ज्या 58 मोर्चांचं उदाहरण देताय किंवा जगाने त्याची दखल घेतली, त्या 58 मोर्चांचं एक नियोजन केलं जात होतं, ते फक्त सामान्य मराठ्यांच्याकडून आणि प्रशासनाला सोबत घेऊन. का तर हे नियोजन आपल्या आंदोलनाचा एक भाग होता. कारण कुठल्याही अन्य घटकांना, अन्य जातींना आणि कुठल्याही प्रशासनाच्या छोट्याशा घटकाला सुद्धा धक्का लागू नये, हा पहिला मूळ उद्देश होता. पण आज जी चिथावणी दिली जातीये ती मराठा आंदोलकांकडून नाही दिली जात आहे, ती एका नेत्याकडून चिथावणी दिली जात आहे. त्या चिथावणीला आम्हाला जरांगे भाऊंना सांगायचंय की भाऊ, तुम्ही याला नियोजनबद्ध करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आंदोलन ही लोकशाहीचा एक मार्ग आहे, परंतु चिथावणीखोर जर गोष्टी काही आपण जर याच्यात घालताय तर हा नक्की मराठ्यांचा आवाज आहे का कुठल्या राजकारण्यांचा आवाज आहे? हा माझा मूळ प्रश्न आहे. जी स्नेहाताई, या मुद्द्यावर खरं तर आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक एव्हाना जोडले जायला हवे होते. सुदर्शन तारक सातत्यानं प्रवासात असल्याचं कारण देत अद्यापही फोनवर आलेले नाहीत. आपण अनेकदा त्यांना फोनवरून जोडण्याचाही प्रयत्न केलेला आहे. सुदर्शन तारक यांनी त्यांची गाडी बाजूला थांबवून लवकरात लवकर चर्चेत सहभागी व्हावं, कारण विविध प्रकारचे मुद्दे येत आहेत आणि त्याच्यावर जरांगेंची भूमिका चर्चेत मांडली जात नसेल तर गरज नसताना पक्षपातीपणाचा ठपका आमच्यावर बसू शकतो, जो आम्हाला मान्य नाही. म्हणून मला याची प्रस्तावना चर्चेत मांडावी लागतेय. सुदर्शन तारक यांनी लवकरात लवकर चर्चेत यावं, चर्चेत येऊ असा शब्द त्यांनी दिला होता. मराठी शब्द पाळतात, तोच सुदर्शन तारकही पाळतील अशी मला अपेक्षा आहे. चर्चेच्यासाठी मी आता विनोद वाघ यांच्यापर्यंत जातोय. विनोदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत शांतपणे आला असेल, पोचला असेल, तुमचा माईक सुरू असेल. मला आता पटकन आपण याचं उत्तर द्यावं. चिथावणी देऊन आंदोलनाच्या निमित्तानं वातावरण निर्मिती ही पथ्यावर पडणारी आहे का? अशा प्रकारे एका सामाजिक प्रश्नावर सुरू होणारं आंदोलन हे यशस्वी होतं का अधिक गुंतागुंतीचं होतं? निश्चितपणे या ठिकाणी स्नेहाताईने जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे की अशा वाक्यानं काय होतं की तरुणाची माथी भडकल्या जातात. म्हणजे मेलो तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, लाठ्या काठ्या खाऊ, गोळ्या खाऊ, हे अशा वाक्यानं, हे वाक्य टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे, पण अशा वाक्यानं काहीतरी जे नवतरुण असतात यांची माथी भडकल्या जातात आणि कळत न कळत मग यांच्या हातून त्या आंदोलनाला हिंसक वळण लागतं. त्यामुळं अशा गोष्टी आपण आंदोलन करत असताना टाळल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जर एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करतो आणि किंबहुना ते नेतृत्व आपल्याला मिळालंय, आपण भाग्यशाली आहात की मराठा समाज सहजासहजी कुणाला नेतृत्व करायला संधी देत नाही, कुणाला पटकन नेता मानत नाही. आपल्याला ती संधी मराठा समाजाने दिली आहे, लाखोच्या करोडोच्या संख्येने आपल्याला ते मानलंय. त्यामुळं जरांगे पाटलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळं, आपल्या बोलण्यामुळं, वागण्यामुळं जर मराठा समाज भडकत असेल, तरुण भडकत असेल आणि आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर आपली मागणी कुठेतरी दुसरीकडे राहते आणि आंदोलनाला एक वेगळं वळण येतं, आंदोलन भरकटल्या जातं. ही बाब सुद्धा जरांगे पाटलांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. किंबहुना त्यांना जर कोणी सल्ला देत असेल तर त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की असं करणं चुकीचं आहे आणि हे मला योग्य वाटत नाही. आपली मूळ मागणी जी आरक्षणाची आहे त्यासाठी आपण लढलं पाहिजे. ते कसं मिळवता येईल यासाठी आपण कायद्यानं त्या ठिकाणी भांडलं पाहिजे. अशा गोष्टीनं, अशा बाबीनं त्यांनी समोर गेलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. आता या चर्चेत डॉक्टर सुदर्शन तारक आलेले आहेत, ते आपल्याला दिसत आहेत. माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा, आणि तारकजी आपला सुद्धा या चर्चेत माईक सुरू आहे अशी मला अपेक्षा आहे. चर्चेच्या आत्तापर्यंतच्या फेरीमध्ये बरेचसे मुद्दे येऊन गेलेत. मी आपल्यापर्यंत ते मुद्दे आणेन, तुम्ही त्याची सविस्तर उत्तरं देणं अपेक्षित आहे.
माझा आवाज आधी येतोय का, एकदा हे स्पष्ट करावं कृपया. येस येतोय. धन्यवाद डॉक्टर तारक, आपण चर्चेत आलात, थोडे उशिरा का होईना पण सहभागी झालात. आता थेटच मुद्द्यावर येऊयात. प्रसंगी गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ ही भाषा वापरण्याची गरज आहे का मनोज जरांगेंना? सरकार तर असं अजिबात म्हणत नाही की मुंबईत येऊनच दाखवा, बघतोच तुमच्याकडे, अशी सरकारची भाषा नसताना गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ अशा प्रकारची भाषा जरांगे का वापरतायत? प्रथमतः जयजीजाऊ नमस्कार. सर्वप्रथम प्रसादजी, मी दिलगिरी व्यक्त करतो, थोडासा उशिरा जॉईन होतोय, ठीक, काय टेक्निकल इश्यू असल्यामुळे. आपण मला माहिती नाही आता चर्चेत कोण कोण आहेत आणि कशा संदर्भात. जी, मी पटकन ओळखही आपल्याला करून देतो म्हणजे आपल्याला चर्चेला संदर्भही राहतील. स्नेहा गावकर आपल्या सोबत आहेत, त्यांनाही तुम्ही ओळखता, आणि विनोद वाघ, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, ही मंडळी आपल्या सोबत आहेत, ते तुम्हाला ऐकतायत. तू याच बरोबर या चर्चेला लाखो मराठा बांधव सुद्धा ऐकतायत. बोला आता आपण. मुळात आता सरकारने म्हटलंय न म्हटलंय हा भाग वेगळा आहे. आता हे कुठं म्हटलंय आपण आणि कसं म्हटलंय याची भावना समजून घेणं गरजेचं आहे. मुळात ज्या उद्देशाने माननीय मनोज पाटील जरांगे या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण करताय, त्या उपोषणाचा उद्देश, आंदोलनाचा उद्देश एकच आहे की मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं या मागणीसाठी आहे. 20 तारखेला होऊ घातलेल्या जानेवारी महिन्यातल्या त्या ठिकाणी आपण आंदोलन करतोय, तिथे उपोषणाला बसतोय. तर या संदर्भात जर आपण म्हणलात की गोळ्या खायची वेळ आहे का, ही वेळ आहे, एक लक्षात घ्या, भगतसिंगांनी सांगितलेलं आहे की ध्येयवेळी माणसं क्रांती करत असतात, आणि ध्येयवेळी माणसं क्रांती करत असतात याचा अर्थ असा होतो की समाजाला त्याचे महत्व पटवून देणं गरजेचं आहे. कशाचं? तर आरक्षणाचं. आणि आरक्षणाचं महत्व पटवून देणं गरजेचं आहे, कारण समाजापर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं समाजाला या उद्देशाने, ते काय त्यांच्या हिंसात्मक गोष्टीनं म्हटलेले नाही, ते स्वतः काय म्हटलेत मला पहिलं निवेदन आपलं माहिती नाही, परंतु मूळतः हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या पाठीमागची भावना ही महत्वाची आहे. आणि आम्ही म्हणत नाही की सरकारने आम्हाला नाही म्हटलं आम्ही त्यांच्यावर आरेरावी करतो, असं नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करायचंय आणि आम्ही 20 जानेवारीला त्या ठिकाणी येतोय, आणि त्यासाठीचा हा सगळा काही आम्ही या ठिकाणी चालू आहे आमची सगळी तयारी. त्या दृष्टिकोनातून हा उद्देशाने त्या ठिकाणी भाषणामध्ये, सभेमध्ये त्या ठिकाणी ते म्हटलेले आहे, असं मला वाटतंय. ठीक आहे. या चर्चेत आपण आता संदर्भ देत असताना भगतसिंगांचा संदर्भ दिलात. भगतसिंग क्रांतिकारक होते. एका बाजूला तुम्ही उपोषणाचं अस्त्र, जे अहिंसेचं अस्त्र आहे, महात्मा गांधींनी सातत्यानं वापरलेलं अस्त्र आहे, ते वापरता. आंदोलन शांतपूर्ण आणि अहिंसक मार्गाने होण्याच्या साठीचे वचनं देऊन शब्द देता. दुसऱ्या बाजूला तुम्ही क्रांतिकारकांना आदर्श मानता. हा वैचारिक गोंधळ नाहीये का डॉक्टर तारक? नाही, 100% नाहीये. वैचारिक गोंधळ होण्यासारखं या ठिकाणी काही स्टेटमेंटच नाही. एक लक्षात घ्या की आम्ही जो काही मानतोय तो महात्मा गांधी यांच्या आदर्श ठेवून आम्ही आंदोलन करतोय. अहिंसात्मक आंदोलन आहे. मी फक्त भगतसिंगांचं उदाहरण यासाठी दिलं की कोणता, आता मनोज पाटील जरांगे यांचा उद्देश एकमेव आहे. माझ्या ज्या काही 20 वर्षाच्या अनुभवामध्ये मी सांगतो त्यांच्याशी संबंध असतात, की त्यांनी तेव्हापासूनचा एकच ध्यास घेतलेला की मला मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि प्रयत्न करणार आहे. माझं ध्येय ते आहे. म्हणून मी संदर्भ देताना भगतसिंगांचा संदर्भ दिला की कोणताही माणूस जर समाजाप्रती, भगतसिंगांनी याच्यातला एक तपशील पटकन आपण सांगा. तुम्ही मुंबईत येणार अशी घोषणा केल्याच्या नंतर राज्य सरकारशी संवाद सुरू केलाय का की आम्ही मुंबईत पोहोचू, इथे थांबू, असं करू? हे एक आंदोलक म्हणून तुम्हाला सरकारला सांगावं लागतं, जी सर्वसाधारण प्रक्रिया आहे. आता त्यासाठीच्या ज्या काही परमिशन लागतात त्या संदर्भातल्या आता चर्चा अंतर्गत आमच्या जेवढे काही मराठा समाज आहे त्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे, ज्या ठिकाणी त्यांनी सभाचं आयोजन केलेलं आहे, जे साखळी उपोषण करतात, यांच्याशी चर्चा करून आणि त्या ठिकाणी सगळं डिसाईड करू आणि नक्कीच आपल्याला आपल्या माध्यमातून ठीक आहे. आपण असं म्हणता आहात की या सर्व माध्यमातून हा विषय येईल पुढे. दुसरा मुद्दा जो स्नेहा गावकरांनी थोड्या वेळापूर्वी मांडला तो चर्चेत घेणं गरजेचं आहे, आणि स्नेहा गावकर आपल्या सोबत आहेत, त्या तुम्हाला ऐकतायत, त्या निमित्तानं मी त्यांनाही बोलण्याची संधी देतो. स्नेहाताई, आपण सांगा, मुंबईपर्यंत पोहोचणारं आंदोलन हे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणजेच ओबीसी करण्यासाठी आहे. तुमची प्रतिक्रिया?
नाही, मला काही दिवसापासून ही प्रतिक्रिया त्यांची बदललेली दिसतीये. कारण सरसकट कुणबीकरण हा विषय थोडासा आता थंडावलेला आहे असं मला ऐकण्यात आणि त्यांच्या बोलण्यामधून कळतंय. ओबीसी मधून आरक्षण पाहिजे म्हणतायत, मराठा आरक्षण पाहिजे म्हणतात, पण सरसकट कुणबीकरण याचा अर्थ त्यांनी काही दिवसापूर्वी थोडा क्लिअर केला. सरसकट याचा अर्थ एखाद्याची नोंद सापडली तर त्याच्यात सरसकट नातेवाईक, असं त्यांनी थोडस बदललेली आहे भूमिका आणि आम्ही त्याचं स्वागत करतोय. दुसरा विषय तुमचा की मुंबईत आल्याने सरसकट मिळेल का, तर माझं काय मत आहे, मुंबईत आमचेच बांधव येतो म्हणतायत ना, आम्ही स्वागत करतोय. आम्ही स्वतःही मुंबईकर आहोत किंवा सरकार असेल किंवा मुंबईत येण्यापासून मराठ्यांना कोणीच अडवू शकत नाही. आणि त्याच्याबद्दल जर धमकी देणं किंवा तो वेगळा सूर देणं हे मला थोडंसं चुकीचं वाटतंय. बाकी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण सरकारशी जरांगे भाऊंचं कंटिन्यू बोलणं चालू आहे. सगळे मंत्रीगण त्यांच्या पायाशी उभे असतात, सगळा मीडिया उभा आहे, त्यामुळे काही लपलेलं नाहीये. तर मराठ्यांनी जर मुंबईत आलं तर ते शांतिप्रियरित्या यावं, 58 मोर्चे जसे निघाले तसंच आंदोलन करावं, आम्ही त्यांच्या सोबत असू. पण त्याच्यानी एका दिवसात आल्यानी आंदोलनाला वळण वेगळं मिळेल का, आरक्षण मिळेल का, हा शेवटचा प्रश्न जैसे ते राहतो. कारण आंदोलन मुंबईपर्यंत आलं म्हणून कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणतेही एका शब्दावर, एका जीआरवर, एका ओळीवर आरक्षण कायदेशीररित्या टिकणारे देऊ शकत नाहीत. हे माझं वैयक्तिक मत नाहीये, हे कायदेशीर मत आहे. त्यामुळे स्नेहताई, आपला मुद्दा अतिशय थेट आणि स्पष्टपणे चर्चेत आलेला आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी ही सुद्धा भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली होती की चिथावणी देऊन आंदोलनं मुंबईत येणार असतील तर त्यालाही समर्थन दिलं जात नाही, दिलं जाऊ शकणार नाही. आणि जर समजा मराठ्यांना शांततापूर्ण पद्धतीनं मुंबईत पोहोचायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. या मुद्द्याला पुढे नेत आता तुम्ही म्हणालात की मुंबईत येऊन मिळणार काय आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, जो प्रश्न आत्ता स्नेहा गावकर यांनी उपस्थित केला. त्याच्याच जोडीला स्नेहा गावकर असंही म्हणालेले आहेत की आता कुणबीकरणाची मागणी सोडून दिलेली आहे का जरांगेंनी. या दोन्ही मुद्द्यांवर अपेक्षित उत्तरं आपल्याला जरांगेंचे समर्थक डॉक्टर सुदर्शन तारक देतील. तारकजी, आधी याचा खुलासा आधी करा की मुंबईत येऊन आंदोलन यशस्वी होईल असं वाटतं का? 100% होईल. मी थोडस स्नेहाताईंच्या विषयी आभार व्यक्त करतो की त्यांनी किमान स्वागतांचं आमच्या या ठिकाणी स्वागत करण्याचं ठरवलेलं आहे. आता मुद्दा आहे की चितावणीखोर वाक्य नाही म्हटलेलं की त्यांनी मनोज पाटलांनी काय सांगितलेलं लक्षात घ्या की बाबा प्रसंगी आरक्षणासाठी मी जर गोळ्या झेलायची वेळ आली तर ती मी झेलू शकतो किंवा मरण पत्करू शकतो, कारण समाजासाठी उचललेला हे जे काही विडा आहे आरक्षणाचा तो मिळवण्यासाठी मी स्वतःचा प्राण सुद्धा त्याग करू शकतो. ही भूमिका सातत्याने वेगवेगळ्या सभेच्या माध्यमातून आणि कालच्या सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आरक्षण हे ओबीसी मध्ये, म्हणजे आता कुणबीचं सर्टिफिकेट ज्यांना सापडत आहे, ज्यांना एव्हिडन्स सापडत आहे, ज्यांना नोंद सापडते ते तर कुणबी त्यांना मिळणारच आहे आणि कुणबी मिळाल्यावर ते 100% ओबीसी मध्ये जाणारच आहे. इथे काय आम्ही काय भूमिका बदलली नाहीच ना, फक्त आम्ही म्हणतोय रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यादारांना सुद्धा त्याच्यात समावेश घ्या, कारण सोयरे जर आत्या असेल आणि जर मामा असेल तर 100% ते सुद्धा रक्ताचंच नातं आहे हे सुद्धा कन्सिडर करावं, गृहीत धरावं आणि यानुसार आम्हाला कुणबीकरण करावं आणि त्यानुसार आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं. हा स्पष्ट आमची भूमिका, याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. डॉक्टर तारक, या निमित्तानं स्नेहा गावकरांनी मांडलेला एक आणखीन मुद्दा आहे, 30 सेकंदात त्यावर उत्तर द्या. विनोद वाघ यांच्यापर्यंत मला त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न घेऊन पोहोचायचा आहे. तुमच्या उत्तरानंतर मी विनोद वाघ यांना विचारेन. माझा आत्ताचा तुमच्यासाठीचा प्रश्न डॉक्टर तारक असा आहे की या सगळ्या गोष्टी मुंबईत पोहोचून एका जीआरवर एका फटक्यात चुटकीसरशी होतील का? मुळात प्रसादजी एक लक्षात घ्या, मागासवर्गीय आयोगाचं या ठिकाणी पुनर्गठन झालेलं आहे, अध्यक्ष सदस्य त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यांनी आताच घोषित केलेलं आहे सर्व्हे करणार आहेत, त्याच्यामध्ये काही डाटा कलेक्ट करणार आहेत, त्या ठिकाणी सर्व्हे करून त्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. या सगळ्या बाजू झाल्यानंतर सरकार काय भूमिका घेतंय आणि सरकारची काय पावलं चालू आहे, मला असं वाटतंय इथे भाजपचे प्रवक्ते जे आहेत वाघ साहेब, तर मला असं वाटतं की सरकार योग्य दिशेने चाललेलं आहे असं मी स्पष्टपणे बोलतो. हे भूमिका सुद्धा मांडतोय की त्यांनी लवकरात लवकर ताबडतोब एका दिवसात त्यांनी मागासवर्गीय आयोगांना अध्यक्ष दिलेले आहे, सदस्य जे होते रिकामी राहिलेली जागा ती पूर्ण भरून काढलेली आहे, त्यांनी काम सुरू केलेलं आहे, त्यांची बैठक पण चालू झालेली आहे. बहुतेक माझ्या माहितीस्तव आज सुद्धा त्यांची बैठक होती आणि त्या संदर्भात आहे. त्यामुळं
या सगळ्या गोष्टी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला वेळ लागत असतो, हे सुद्धा आम्ही मान्य करतो ना. बिलकुल बिलकुल. या मुद्द्यावर मला विनोद वाघ यांच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. स्नेहाताई, मी येतो आपल्यापर्यंत. एक मुद्दा घेऊन आपल्यापर्यंत पोहोचायचंच आहे. मला पटकन विनोद वाघ यांच्यापर्यंत आधी पोहोचायचंय. विनोदजी, तुम्ही चर्चेत डॉक्टर तारक येण्यापूर्वी म्हणाला होतात की मराठ्यांना मुंबईत येण्याची गरजच नाही. आता इथे एक महत्वाचा चर्चेतला भाग किंवा महत्वाचं चर्चेचं वळण येत आहे. तुम्ही म्हणताय मराठ्यांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही, डॉक्टर तारक म्हणतात सरकार चांगलं काम करत आहे. अहो, जर सरकार चांगलं काम करत असेल तर मग सातत्यानं मनोज जरांगे नव्या नव्या तारखा आणि धमक्या का देत आहेत? विनोद वाघ, याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही कसं पाहता? निश्चितपणे या ठिकाणी आता डॉक्टर सुदर्शनजी यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे की सरकार योग्य पद्धतीनं या बाबतीत पावलं उचलतंय, काम करतंय आणि त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो हे त्यांनी मान्य केलं. साहजिक आहे, ज्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, ज्याला कळतं ते निश्चितपणे त्या सगळ्यांना माहित आहे की ही गोष्ट काही एका दिवसाची, एका घंट्याची नाही की पटकन ठरवलं आणि निर्णय दिला, JR काढला आणि झालं, असं होत नाही. त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे आणि सरकार हे पॉझिटिव्ह भूमिकेतून काम करतंय, सकारात्मक आहे. त्यामुळे माझा मुद्दा विनोदजी आपल्याला असा आहे की जर सरकार चांगलं काम करते आणि सरकार चांगलं काम करते असं प्रमाणपत्र सुदर्शन तारक पण देतात, मग मुंबईत याची गरज आहे का? नाही, त्यांनी अशी अपेक्षा केली असेल किंवा करणं गरजेचं आहे की नाही झालं तर आम्ही येऊ. पण मला वाटतं, मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्यांना येण्याची गरजच पडणार नाही. तेही समजदार आहे, त्यांच्या सोबतचे बरेचसे लोक, त्यांनाही कळतं की अशा पद्धतीने होणार नाही. आपल्याला आरक्षण मिळवायचंय आणि टिकणारं आरक्षण मिळवायचंय. त्यामुळं वादविवाद न होता या राज्यात कुठल्याही जातीमध्ये तेढ निर्माण न होता मराठा समाजाला टिकणारं असं आरक्षण मिळावं, ठीक आहे, यासाठी सरकार सुद्धा या ठिकाणी काम करत आहे. त्यामुळे ते ठीक आहे. स्नेहाताई, वेळेच्या मर्यादेत मी आता विनोद वाघ यांना थांबवतो, तुमच्यापर्यंत पोहोचतो. मगाशी डॉक्टर तारक बोलत असताना तुम्हाला या एका मुद्द्यावर मतप्रदर्शन करायचं होतं असं दिसतंय. वेळेच्या मर्यादेत आपण कृपया 30 सेकंदात आपली भूमिका मांडावी. मला तेच सांगायचंय की आमचे तारक भाऊ म्हणतायत की सरकार चांगलं काम करतंय आणि त्याचे पुरावे पण मिळाले की नोंदी पटापट सापडलेत, लाखोच्या नोंदी सापडलेत. आताही सरकार देतो म्हणून त्यांना भेटतंय. मग त्यांचे नेते आताही आम्ही असे येतो, गोळ्या खातो, गोळ्यांची भाषा येते का? मला तेवढाच प्रॉब्लेम आहे की गोळ्यांची भाषा नको पाहिजे. भाऊ, मी तुमच्या वेळेस बोलले नाही, मला बोलू द्या. कारण अशी वेळ आली नाही पाहिजे, तर अशी चिथावणी पण नाही आली पाहिजे. आम्हाला एवढंच म्हणायचंय. आणि जेव्हा भगतसिंगांचं जर उदाहरण दिलं जातं, क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटलांनी गोळी स्वतःच्या डोक्यात घालून घेतली. कारण सकाळचा उगवता सूर्य मी बघणार नाही आरक्षण नाही मिळालं तर म्हणून. पण त्यांनी कुठेही असं दिलं नाही आदर्श की मी गोळी खाल्ली म्हणून उद्या सकाळी सगळ्यांनी उठून गोळ्या घालून घ्या. ही अजिबात आदर्श मराठा समाजाला दिला नाही आणि तरुणांची डोकी भडकावली नाहीत. मग जर सरकार चांगलं काम करत आहे, सगळं काही कायदेशीर होणारच आहे, तर मग गोळ्या खायची वेळ येणारच कोणावर आहे? मग ही वक्तव्य कशासाठी? जी, सुदर्शन तारक उत्तर देतात या मुद्द्यावर. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर तारक बोला, आपण 1 मिनिट आहे. एक लक्षात घ्या, मी सरकार चांगलं काम करते याचा अर्थ असं म्हणतोय की ज्या जलद गतीनं काम चालू आहे, एखाद्याचं चांगलं काम असेल तर चांगलंच म्हटलं पाहिजे. पण आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही 20 जानेवारीपर्यंत वाट पाहतोय. 20 जानेवारीपर्यंत जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन आमच्या पद्धतीनं करणारच आहोत, अहिंसेनेच करणार आहोत. कुठेही कोणत्याही प्रकारची महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचं काही अघटित घडलं अशा पद्धतीचं कोणतंही स्टेटमेंट आमच्याकडे. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, चर्चेचा मुद्दा जो आपण ठेवलेला आहे की गोळ्या खाणार आहे, याचा अर्थ काय की आरक्षणासाठी मी माझं स्वतःचा मरण सुद्धा पत्करेल पण समाजाला आरक्षण देण्यासाठी मागं हटणार नाही. ही भूमिका त्या मागची समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात लगे गोळ्या खाल्ल्या आणि गोळ्या मारल्या अशी भूमिका नाहीये. ही भूमिका लक्षात घ्या, समाजाप्रती असणारी जात, समाजाप्रती असणारी निष्ठा ही महत्वाची आहे. ठीक आहे डॉक्टर तारक, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.